नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं आजच्या भागात मनापासून स्वागत करतो। आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची। एका पाठोपाठ एक निरपराध व्यक्तींचे खून होत होते। एका निरपराध व्यक्तीचा खून का झाला याचं कारण स्पष्ट होईपर्यंत दुसऱ्या निरपराध व्यक्तीचा खून होत होता आणि कारण सुद्धा तेच होतं, प्रकारही तोच होता। हे सगळे खून त्याच पद्धतीने होत होते। कुणाशी कसलंही वैर नसलेल्या या निरपराध व्यक्तींच्या खुनाचं हे सत्र सुरू तरी का झालं होतं? शैलाचा नवरा समीर भारदेचा खून सुद्धा अशाच पद्धतीने झाला होता आणि त्यानंतर एक अतिशय भयानक वास्तव समोर आलं होतं। काय होतंय नक्की? चला पाहूया। सर, गळा आवळण्याचे मार्क्स आहेत। बॉडी पलटी करा। मागे वळ नाहीये, म्हणजे मागून कुठेतरी गळा आवाज आहे। सर, पॉलिथिनची पिशवी, गळा आवळण्याचे मार्क्स। सर, या अगोदर जे 5 खून झाले ते सुद्धा अशाच पद्धतीने झाले। मला वाटतं हे काम सिरियल किलरचंच आहे। सर, लॅपटॉप ओपन आहे, याचा अर्थ याचा खून होण्या अगोदर हा इथे बसून काम करत असावा। युअर राईट। हे काम करा, हे घर नीट सर्च करा, काही एव्हिडन्स मिळतो का बघा। ओके सर। समीर माझा नवरा आहे सर। घरी अजून कोण कोण असतं? मी, आमची मुलगी आहे। बरं मला सांगा, हे घडलं तेव्हा तुम्ही कुठे होता? हे सगळं केव्हा घडलं आम्हाला काहीच माहिती। मी आणि सखी बेडरूम मध्ये होतो। समीर हॉलमध्ये उशिरापर्यंत काम करत होता आणि समीरने बेडरूमच्या दारालाही बाहेरून कडी लावून घेतली होती। दाराला कडी लावली होती म्हणजे तुम्हाला आत कोंडलं होतं? कमाल आहे। असं का? सर, सखी त्याला कामात सारखं डिस्टर्ब करत होती। बाबा, चला ना आपण पत्ते खेळूया। बाबा आता नको प्लीज, मला जरा अर्जंट काम आहे। अहो बाबा, तुम्ही काल पण हेच बोलले होतात, खेळणार म्हणून बोललात आणि नंतर कामात बिझी राहिलेत। शैला बघ ना प्लीज। सखी, का त्रास देतेस पप्पांना तू? बाबा, फक्त थोडा वेळ। तू आतमध्ये चल, मी तुला गोष्ट सांगते। चल सखी उठ, सखी उठ। अगं आई, समीर एक काम कर, तू दाराला कडी घालून घे बाहेर। चल। अगं का पप्पांना त्रास देते ना मला कळत नाही। समीर रात्री उशिरापर्यंत काम करत होता। सखी पण मोबाईलवर खेळता खेळता केव्हा झोपली काहीच माहिती नाही। माझा पण डोळा लागला आणि सकाळी सकाळी उठून बाहेर येऊन बघतो तर समीर बरं, तुम्ही कुणाला आत येताना पाहिलं किंवा आजूबाजूला कुठे पाहिलं कोणाला? नाही सर। समीर भारदेचा खून देखील आधीचे 5 खून ज्या पद्धतीने झाले होते त्याच पद्धतीने झाला होता। मग त्याच विकृत माणसानं समीरचा खून केला असेल का? प्रथमदर्शनी पोलिसांचा अंदाज तरी हाच होता। पोलीस यंत्रणेवरचा वाढता दबाव आणि एका मागोमाग एक होणारे खून यामुळे सगळे चक्रावून गेले होते। याच्या मागचा मास्टर माइंड नक्की कोण होता आणि पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचू शकतील का?
येस सर. हो सर, मी पर्सनली या केसमध्ये लक्ष घालतो. येस सर. जय हिंद सर. सर ही त्या सिरियल किलरची फाईल. CP ऑफिसमधून फोन होता. कसंही करून या सिरियल किलरला ताब्यात घ्या अशा ऑर्डर्स आहेत. सर या सिरियल किलरचा माणसं मारण्याचा पॅटर्न सेम आहे. म्हणजे एकट्या माणसाला गाठायचं, तोंडावरती पिशवी टाकायची आणि इतक्या सफाईदारपणे खून करायचा की या कानाची खबर त्या कानाला लागता का मला. कोणताही पुरावा नाही, कोणतं कारण नाही, कोणती चोरी नाही, काहीच नाही. त्याने प्रत्येक खून वेगवेगळ्या एरियामध्ये केला. नवेनगरमध्ये तर 15 दिवसाच्या गॅपमध्ये हे 2 मर्डर. सर या स्पीडने जर का हा माणसं मारत राहिला तर 6 महिन्यांमध्ये 10-12 जणांचा खून नक्कीच करेल. नाही कोण एक काम करा, जिथे जिथे मर्डर झाले सगळ्या ठिकाणी आपली माणसं पाठवा. खबरींना कामाला लावा. ज्या प्रकारे माहिती गोळा करता येईल त्या प्रकारे माहिती गोळा करा. कसंही करून हा विकृत सिरियल किलर सापडलाच पाहिजे. ओके सर. काय रे, कुठे आहे तो? नाही कोणी. चल रे. कसं वाटलं त्या निरपराध लोकांच्या तोंडावरती पिशवी टाकून त्यांना मारलं तेव्हा त्यांना कसं वाटलं असेल? रिकामे अय्या बोल. मारलं त्याला याला नाही मारलं. आता 5 जणांचे खून कबूल केले ना, मग 6व्याला का नाही म्हणेन? खरंच नाही मारलं मी याला. समीरचा खून जर त्या विक्षिप्त सिरियल किलरनं केला नव्हता तर मग नक्की कुणी केला होता? पोलिसांनी प्रथम दर्शनी बांधलेला अंदाज साफ चुकला होता आणि तपासाला एक वेगळीच दिशा मिळाली होती. त्या विक्षिप्त खुन्याची मोडस ऑपरेंडी वापरून स्वतःला वाचवू पाहणारा हा चलाक खुनी होता तरी कोण? आणि जिद्दी आणि प्रामाणिक अशा समीरशी त्याचं नेमकं काय वैर होतं याचा शोध घ्यायला पोलिसांनी पुन्हा नव्यानं सुरुवात केली. तुम्ही धन्यवाद साहेब, तुम्ही सिरियल किलरला पकडलं. आज काय विशेष? आज घरात होमहवन ठेवलं होतं. फारच धार्मिक दिसला. हो, समाधान मिळतं मला. आठवड्यातून 3 दिवस म्हणजे सोमवार, मंगळवार, गुरुवार कडक उपवास असतात माझे. आपण आतमध्ये या ना. या. थँक्यू सर. तुमच्या सगळ्या प्रयत्नांमुळे. मॅडम, तुम्ही समजताय तसं काहीही घडलेलं नाहीये. म्हणजे समीरचा खून त्या सिरियल किलरने केलेला नाहीये. समीरचा खून कोणीतरी तिसऱ्याच व्यक्तीने केलेला आहे आणि त्याने फक्त त्या सिरियल किलरची थिअरी वापरली. स्वतःला खूप अतिशहाणा समजतोय. या केसचा तपास आम्ही सुरुवातीपासून करतो. मला नीट आठवून सांगा, त्या रात्री नेमकं काय घडलं? समीर रात्रभर लॅपटॉपवर काम करत होता.
सखी त्याला सारखी डिस्टर्ब करत होती. खूप चिडला होता तो. म्हणून त्याने आम्हा दोघींना आतल्या खोलीत पाठवलं आणि बाहेरून कडी लावून घेतली. सखी तू ना पप्पांना उगाच डिस्टर्ब करायला जाऊ नकोस ग. चल झोप चल. पण आई मला झोप येतच नाहीये तर मी कशाला झोपू? बरं हा माझा फोन घे. लास्ट जितका गेम खेळायचा ना तितका गेम खेळत राहा. प्लीज पप्पांना त्रास द्यायला जाऊ नकोस. वाव, थँक्यू आई. सखी ए बाळा उठ. ट्युशनला जायला उशीर होईल. समीर समीर दार उघड. सखी खिडकीतून बघ कोणी दिसतंय का. समीर दार उघड. समीर मंगेश काका, मंगेश काका, काका इकडे या ना. भाऊ समीर बघा ना दार उघडत नाहीये. त्याने बेडरूमच्या दरवाजाला पण बाहेरून कडी घालून घेतलीये. थांबा मी बघतो. समीर, समीर, अगं वहिनी, मी बेल वाजवली, फोन केला, पण तो बहुतेक झोपला अजून. काही कळत. चावी असेल ना एक्स्ट्रा? हॉलमध्येच आहे. अरे देवा, मग आता? पप्पांकडे एक्स्ट्रा चावी आहे. माझा फोन बंद आहे. तुमचा फोन देता का? हॅलो. हॅलो पप्पा. कोण? शैला? अगं हा नंबर कोणाचा आहे? हा मंगेश भाऊंचा नंबर आहे. बरं ऐका, तुमच्याकडे जी एक्स्ट्रा चावी आहे ना ती घेऊन या. अगं बेटा पण काय झालं ते तर सांगशील मला. अहो समीरने दाराला कडी घातली आहे. ठीक आहे ठीक आहे, काळजी करू नको, मी येतो आत्ता, लगेच निघालो बघ. समीर, 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 पप्पा, शैला, शैला, समीर बघ. बरं, समीरचा कुणाची वाद? वाद म्हणजे काय साहेब, त्याच्या रक्ताच्या नात्यातल्या लोकांनीच त्याला दूर लोटलं होतं. पप्पा एक मिनिट, बोलू द्या त्यांना. अहो काही काही नाही आहेत अशा गोष्टी. म्हणजे आपल्या घरातले जे छोटे मोठे वाद असतात तसेच. समीरला त्याच्या वडिलांच्या काही गोष्टी पटायच्या नाही. काही म्हणजे? म्हणजे त्यांचं वागणं. समीरचे वडील कुठे राहतात? वैशाली नगर. त्यांचं नाव काय? नागेश भारदे. ठीक आहे, त्यांची चौकशीही आम्ही करू. ज्या घरात समीरचा मर्डर झालाय तपास पूर्ण होईपर्यंत ते घर आमच्या ताब्यात राहील. येस सर. तुम्ही समीरचे बाबा? हो. समीरला जाऊन 2 महिने सुद्धा झाले नाहीत, पण तुम्ही तर फार आनंदी दिसताय. आणि या कोण? माझी पत्नी. म्हणजे समीरची आई? नाही, समीरची आई वारली. कसं आहे ना सर, दुःख करत बसणं हा काही माझा स्वभाव नाही. प्रत्येक क्षण कसा एन्जॉय केला पाहिजे. तुम्ही दुसरं लग्न करण्या अगोदर समीरला विश्वासात घेतलं नव्हतं? कशाला विश्वासात घ्यायला पाहिजे? तो काय कुकुलवाद होता? नाही साहेब, आम्ही त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला होता,
पण तरी त्याला ते पटत नव्हतं. नाही, मला तुमचा हा निर्णय अजिबात पटलेला नाहीये. ठीक आहे ना, मग घे तू तुझा निर्णय. अहो, जिच्याशी मी लग्न केलंय त्या बाईचं वय तरी लक्षात घ्यायला हवं होतं. हा प्रॉब्लेम प्रमिलाला पडायला पाहिजे होता ना. नाही, तसे तुझ्या आईला या बिझनेस मधलं काही कळत नाही. प्रमिला हुशार आहे, हा बिझनेस सांभाळेल ती. अहो, बिझनेसचाच प्रश्न होता तर शैला आहे की. ती तुझी बायको आहे, म्हणजे पत्नी म्हणून जेवढे अधिकार मी प्रमिलाला देऊ शकतो ना, तेवढे शैलाला नाही. पण मुलगा म्हणून तुम्ही समीरला अधिकार देऊच शकता की. एक्झॅक्टली. पण मी ग्रो केलेल्या बिझनेसचे अधिकार कोणाला द्यायचे हा सर्वस्वी निर्णय माझा आहे. मग हेच जर का तुमचं ठाम मत असेल ना, तर मला या घरात राहण्याचा काडीचा इंटरेस्ट नाहीये, कळलं ना. समीर अरे असं का बोलतोयस तू? ते वडील आहेत तुझे. अगं, लाज वाटते मला या माणसाला बाप म्हणायची. कोणाच्या आधाराच्या कुबड्याची गरज नाहीये मला. मी माझ्या स्वतःच्या पायावर उभा राहील. आपण स्वतःचा बिझनेस उभा करू. समीर झालं ते वाईटच झालं. काही झालं तरी मुलगा होता साहेब तो माझा. तुम्हाला सांगतो की समीरचा खून हा सिरियल किलरने केलेला नाहीये, त्याचा खुनी दुसराच कोणीतरी. म्हणजे म्हणून तुम्ही माझी चौकशी करायला आला? हा, मी मारलं त्याला? मी? आता खरं काय ते तुम्हीच सांगू शकाल. समीरच्या प्रकरणात जर तुम्हाला काही समजलं तर लगेच आम्हाला कळवायचं. चला. नायकोडी, बघा त्या मंगेश काळेला घेऊन ये. ओके सर. सर, घर बरेच दिवस बंद आहे म्हणून कुबट वास येतोय. नायकोडी, बॉडी इथे पडली होती आणि डोकं इथे होतं. हो सर. आणि लॅपटॉप इथे होता. लॅपटॉप ओपन होता म्हणजे तो इथे बसून काम करत असणार. आणि मग दारावरची बेल वाजली असेल. मग तो इथनं उठला असेल, त्याने जाऊन दार उघडलं असेल. बाहेर ओळखीची व्यक्ती होती. जर व्यक्ती अनोळखी असली असती तर इतक्या रात्री त्या व्यक्तीला बघून त्याने परत पाठवलं असतं. अरे तुम्ही इतक्या पहाटे या? त्या व्यक्तीला आत या असं तो म्हणाला असेल, वळला असेल आणि त्या व्यक्तीने अचानक आपल्या हातातली प्लास्टिकची थैली समीरच्या तोंडावर टाकली. सर, म्हणजे समीरचा खून कोणी ओळखीच्या व्यक्तीने केलाय? करेक्ट. नाहीतर इतक्या रात्री अनोळखी व्यक्तीला तिथे बघून त्याने परत पाठवलं असतं. सर, जर का दारावरची बेल वाजली असेल तर आतमध्ये झोपलेली शैला जागी झाली असणार. सर, दारावरची बेल तर बंद आहे. याचा अर्थ आलेल्या व्यक्तीने दार ठोठावलं असेल. शक्यता आहे सर. सर, त्या मंगेश काळेला घेऊन आलो. समीरची बॉडी सगळ्यात आधी तुम्हीच पाहिली होती ना? हो सर. म्हणजे त्या दिवशी सोमवार होता म्हणून मी मंदिरातून घरी चाललो होतो, तेव्हा अचानक मला सखीचा आवाज ऐकायला आला. आणि मग तुम्ही शैलाच्या वडिलांना फोन केलात. ते आले, त्यांनी चावीने दार उघडलं आणि तुम्हाला समीरची बॉडी खाली पडलेली दिसली. हो साहेब. समीरचा मर्डर ज्या रात्री झाला त्या रात्री तू कुठे होता? दुसऱ्या दिवशी सोमवार होता, मला मंदिरात जायचं होतं म्हणून त्या रात्री मी लवकरच झोपलो होतो. समीरचा खून होण्या अगोदर घरातल्यांबरोबर त्याचं काही भांडण, वाद, काही कुरबूर? साहेब, तशी पैशांवरून छोटी मोठी भांडणं सुरूच होती त्याच्या घरी. आणि हा साहेब, त्याचा मर्डर झाला ना त्याच्या अगोदर मी शैला वहिनी आणि भरत शेठ या दोघांना एका ठिकाणी एकत्र बघितलं होतं. आणि शैला वहिनी एकटीच होती, सखी पण नव्हती तिच्यासोबत. हा भरत शेठ कोण आहे? भरत शेठ या घराचा मालक. वाईट नजर होती त्याची शैला वहिनीवरती. एकदा तर समीरने त्याला चांगला दम पण भरला होता. त्याचा नंबर आहे तुझ्याकडे? हो आहे ना. अहो, नंबरच काय साहेब, त्या दिवशी ते दोघे बोलत होते ना तेव्हा मी त्यांचा गपचूप फोटो पण काढला होता. हा बघा. नायकोडी, याला पण पोलीस स्टेशनमध्ये बोलवून घ्या. हो सर. समीरचे तुम्ही चांगले मित्र होतात ना? हो साहेब. त्याला बिझनेसमध्ये पण मदत करत होतात. हो साहेब. मग ही मदत एक मित्र म्हणून करत होतात, बिझनेसमॅन म्हणून करत होतात की आणखीन काही? म्हणजे काय वाटतं नायकोडी?
हा मंगेश दिसतो तेवढा साधा आहे? तर समीरला स्वतःबद्दल जेवढी माहिती नव्हती ना तेवढी मंगेशला होती. एक काम करा, या समीरचा PM रिपोर्ट लवकरात लवकर काढा. ज्यावेळी त्याचा खून झाला तेव्हा हे सगळे कुठे होते, यांच्यापैकी कोणाशी समीरचं बोलणं झालं होतं का, हे सगळं शोधा. ओके सर. सर तो परत आलाय. का भरत, समीरच्या मर्डर बद्दल कळलं असेल ना तुला? हो 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 साहेब हो. त्याचा मर्डर झाला त्याच्या आदल्या दिवशी तुझं आणि शैल्याचं काय बोलणं चाललं होतं? समीरला कसं मारायचं याच्याबद्दल? अहो काय बोलताय साहेब तुम्ही? मग हे काय आहे? काय आहे? हो हो साहेब, तिनेच मला भेटायला बोलवलं होतं साहेब. भाऊ यावेळेस जरा सांभाळून घ्या ना, म्हणजे सध्या खूप पैशाची चणचण आहे म्हणून सांगते. अजून किती सांभाळून घ्यायचं? मागच्या वेळेला तुम्ही बोललात म्हणून डिपॉझिट वाढवलं नाही, भाडं कमी केलं, आता तेही द्यायला जमत नाही, कसं चालेल? अहो सखीचा क्लास देखील बंद केलाय आम्ही. सध्या सगळे पैसे आहेत ना बिझनेसमध्ये जात आहेत. पण त्याला ते तरी जमतंय का करायला? आणि नुसतेच पैसे उधळतोय. हे बघा, तुमच्याकडे बघून गप्प बसलोय मी. तो समीर असताना त्याला कधीच घराबाहेर काढला असता. असं नका करू भाऊ, मी हात जोडते तुमच्यासमोर, प्लीज असं नका करू. वहिनी वहिनी वहिनी, खूप मूर्ख माणसाबरोबर संसार करताय तुम्ही. घर भाड्याने दिलं होतास ना, मग त्याची एक चावी स्वतःजवळ काढवले. कधी परत याला? साहेब नाही साहेब, ती चुकून राहिली होती माझ्याकडे, मी त्याचा कधीच वापर केला नाही साहेब. खरं सांगतो साहेब, खरं सांगतो. चुकून राहिली? तू शैलाला भेटतोस हे समीरला कळलं तर त्याचं डोकं फिरेल, म्हणून तू त्याच्या आधीच त्याचा मर्डर केलास? नाही नाही साहेब, मी असं काहीच नाही केलं साहेब, खरं सांगतो साहेब. रिकामे, याच्या बरोबर याच्या घरी जा, त्या समीरचा अग्रीमेंट आणि चावी घ्या. जर खोटं बोललास ना तर माझ्यासारखा वाईट माणूस नाही, कळलं? चल. सर, हा, या समीरने मार्केटमधून बिझनेससाठी बऱ्याच लोकांकडनं पैसे घेतले होते. ह्या त्याच्या नोंदी. याकडे एक काम करा, त्या सगळ्यांची माहिती काढा आणि त्यांची इन्क्वायरी करा. समीरचा खून ज्यावेळी झाला तेव्हा हे लोक कुठे होते हे बघा. सर, भरतनं सांगितल्याप्रमाणे समीरच्या घरामध्ये बरंच काही चाललं होतं, पण शैलाने आपल्याला काहीच नाही सांगितलं. तुमचा डाऊट बरोबर आहे नाही कोणी, पण ही गोष्ट आपल्याला तेव्हाच क्लिअर होईल जेव्हा या फॅमिलीमध्ये नेमकं काय चाललंय ते आपल्याला कळेल. पण हे तर आपल्याला शैलाच सांगू शकेल. अजून एक व्यक्ती आहे जिच्याकडून ही माहिती मिळू शकते, समीरची मुलगी सखी. तिला विश्वासात घ्यायला हवं. साहेब तुम्ही परत? पवार साहेब, जोपर्यंत या केसचा तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्या अशा भेटी होतच राहणार. हॅलो सखी. अहो साहेब पण हॅलो. साहेब हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणलंय? चॉकलेट. नाही नको. अरे, चॉकलेट न आवडणारी मुलगी मी पहिल्यांदाच पाहतोय. मग काय आवडतं तुला? काही नाही. अच्छा, म्हणजे मम्माने सांगितलंय ना की कोणाकडनं काही घ्यायचं नाही म्हणून? नाही. आमच्याकडे पण एक सखी आहे, सेम तुझ्यासारखी. तिचं नाव पण सखी आहे. हो. बरं मला एक सांग, मम्मा तुला रागवायची, पप्पांवर ओरडायची? हे काय प्रश्न विचारताय तुम्ही तिला? मग तुम्ही सांगा, समीरचा ज्या दिवशी खून झाला त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही भरतला का भेटायला गेला होता? अहो, मी त्याच्या हातापाया पडायला गेले होते. समीरने त्याचं बिझनेसचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या मुलीकडे देखील दुर्लक्ष केलं होतं. तिचं साधं रूट कॅनल करण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. किती दिवस माझी पोरगी त्या दाताच्या दुखण्यामुळे रडत बसली होती. हो आई, मला दात खूप दुखतोय. काय झालं? काय झालं? तुला गेले 2 दिवस सांगते मी, तिचा दात दुखतोय, आपण डॉक्टरकडे घेऊन जाऊया म्हणून. अरे दिवसभर पोरीने काही खाल्लं पण नाहीये. बघतो, होईल सगळं ठीक आहे. एक काम कर, आपण आधी ब्रश करून घेऊया. लवंग वगैरे आहे? तुझे नको ते उपाय बंद कर समीर, मला कंटाळा आलाय या सगळ्याचा. अरे तुला कळतंय का तुझा हट्टीपणा कुठे जाऊन पोहोचलाय तो? अरे
तिला डॉक्टरकडे घेऊन जायला पैसे नाही आहेत आपल्याकडे. सासऱ्यांचं एवढं सगळं असून देखील आम्ही शून्यातून संसार उभा करायला पाहत होतो. साहेब, मी त्याला किती वेळा समजावलं की तू तुझ्या वडिलांची मदत घे. इतकंच नाही तर मी त्याला एवढंही सांगितलं की मी तुला मदत करतो, पण तो शेवटी स्वतःच खरं करायचा. बिझनेससाठी देखील त्याने बाहेरून पैसे उचलले होते. मला तर पहिले फक्त फोन यायचे धमक्यांचे, पण त्या दिवशी तर तुझा नवरा तर सुटला, रामाला अडकून गेला. माझे 10 लाख बुडवलेत त्यानं. आता कशी परत देणार आहेस? समीरने मला याबद्दल काहीच सांगितलं नाही. अगं, मी सांगतोय ना, हा तुझा नवरा होता ना तो. आता तू ते परत करायचे. आणि पहिली आणि शेवटची वॉर्निंग आहे. काय? सोन्याची चेन. तुझा नवरा इथं गावावर पैसे मागत फिरत होता आणि तुझ्याकडे सोन्याची चेन. आण आण तिकडं आण, बोलो ना. उरलेले पैसे लवकर परत करायचे. काय? मला एक सांगा, समीरचे जे बाहेर व्यवहार होते त्या व्यवहारांबद्दल समीरने तुम्हाला कधीच काही सांगितलं नाही? कधीच नाही. त्या 10 लाखांबद्दल तो कधीच काही बोलला नाही. अहो, नंतर तर त्याचा निर्णय तोच घेत होता. या सगळ्याचं त्याला फ्रस्ट्रेशन आलं होतं. साहेब, हे सगळं करण्यापेक्षा समीरने त्याच्या वडिलांचं ऐकलं असतं तर हे सगळे प्रॉब्लेम क्रिएटच झाले नसते. सर, समीरच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार समीरचा मृत्यू पहाटे 5:30 ते 6:30च्या सुमारास झाला. श्वास गुदमरून. एक काम करा, या केसमध्ये जितके सस्पेक्ट आहेत त्यांच्या मोबाईल लोकेशनवरून ते त्यावेळी कुठे होते हे फाइंड आउट करा. ओके सर. सर, अजून एक गोष्ट, समीरला त्याच्या सावत्र आईने म्हणजे प्रमिलाने एक मेसेज केला होता. त्याच्यानंतर समीरने तो मेसेज डिलीट केला. काय होता मेसेज? तुला काय हवंय ते सांग, पण तुझ्या वडिलांना कळून देऊ नको. ही प्रमिलाबाई ना खूप पोचलेली दिसते. आपल्यापेक्षा जास्त वयाच्या माणसाशी लग्न केलं, याचा अर्थ त्याच्या प्रॉपर्टीवर डोळा असेल. सर, तसं असेल तर प्रमिलाला हे नक्की वाटत असणार की समीर आणि नागेशमधला हा वाद असा चिघळत राहावा, आणि म्हणून समीरला हाताशी घेऊन नागेशचा काटा काढण्याचा प्लॅन केला असेल. आणि ही गोष्ट समीरकडनं नागेशला कळू नये म्हणून समीरला मारलंच. बरं, त्या मेसेजचा काही रिप्लाय दिलाय त्याने? नाही सर. नक्कीच काहीतरी गडबड आहे. एक काम करा, या प्रमिलाला गाठा आणि त्याआधी ती कुणाकुणाला भेटत होती ते फाइंड आउट करा. ओके सर. सर, मी सांगितलं ना तुम्हाला, हे घरी नाहीये. मॅडम, गरज पडली तर आम्ही त्यांच्याशी बोलूच, पण आता आम्हाला तुमच्याशी बोलायचं. मी काय केलंय? मी तर काही बोलले सुद्धा नाहीये. आणि तुम्ही बोलता फार कमी, पण SMS मात्र पाठवता. तुला काही हवं ते सांग, पण तुझ्या वडिलांना सांगू नको. हा SMS तुम्ही समीरला केला होतात ना? अर्थ काय याचा? तो तर मी असाच पाठवला होता. अच्छा. हे बघा मॅडम, आम्ही तुमच्याबद्दल सगळी माहिती काढली. सगळं माहिती आहे आम्हाला. आता खरं काय ते सांगा. हेच खरंय. हा मनोज कोण आहे? त्याचा आणि तुमचा संबंध काय? सांगताय की? मॅडम, त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जा. मी सांगते, सगळं खरं सांगते. पोलीस स्टेशन नको. ते त्या दिवशी अचानक समीर घरी आला होता. तुला यावेळी कोण? काय माहित. तुझा नवरा 5 दिवसासाठी बाहेर गेला हे म्हणाली होतीस ना तू? अरे हो, इस्त्रीवाला असणार तो. असाच येतो कधीही कपडे नाही. प्लीज बघ ना. तू कोण? मी समीर, हाय. काय प्रकार चालू आहे? कोण आहे? हा ते नातेवाईकांचा म्हणजे मुलगाच आहे त्यांचा, मित्र. काय चाललंय? अरे अच्छा, म्हणजे ही मदत करतेस तू पप्पांना बिझनेस मध्ये? हे बघ, आय एम सो सॉरी, चुकलं माझं. तू प्लीज यांना काही सांगू नकोस. हे बघ, मी हात जोडते. मी पाया पडते. लांब 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 हात नको लावू. सांगू नकोस प्लीज. मी बघतो काय करायचं. कळलं?
समीरने तुम्हाला आणि मनोजला रंगेहात पकडलं आणि ही गोष्ट समीर त्याच्या वडिलांना सांगेल आणि तुम्हाला हे जे काय आयतं साम्राज्य मिळाले ना तुमच्या हातून निसटून जाईल म्हणून तुम्ही समीरला मारलं, बरोबर ना? नाही सर, मी असं काहीच केलं नाहीये. त्याच्या मर्डरशी माझा काहीच संबंध नाहीये. अगदी खरं सांगते. बघा मॅडम, तुमचा समीरच्या मर्डरशी संबंध आहे की नाही हे आम्ही शोधून काढू आणि आमच्यापासून कोणती गोष्ट लपवून ठेवायची नाही. जर कोणती गोष्ट लपवून ठेवलीत ना तर तुम्हालाच भारी पडेल. आणि हो, हे शहर सोडून जायचं नाही, कळलं? चला. सर, समीरने स्वतःच्या बिझनेससाठी मार्केटमधनं खूप जणांकडनं पैसे घेतले होते. मी त्या सगळ्यांची चौकशी केली. त्यातलाच एक मनी लँडर आहे नाऱ्या. या नाऱ्याने समीरच्या बायकोला म्हणजे शैलाला धमकी दिली होती. पण चौकशीमध्ये कळलंय की त्याचा या मर्डरमध्ये काहीच हात नाही. हा नागेश, घरमालक भरत, प्रमिला आणि समीरचा बिझनेस पार्टनर मंगेश या सगळ्यांकडे समीरला मारण्याचं मोटिव्ह. पण सर, हा मंगेश समीरच्या फॅमिलीला तर खूप मदत करायचा. जरा जास्तच, म्हणून मला त्याच्यावर पण संशय आहे. त्या दिवशी सखीशी बोलता बोलता जेव्हा मंगेशचा विषय निघाला तेव्हा शैलाने आपल्याला थांबवलं. हो सर. सर, अजून एक गोष्ट, त्या समीरची काही दिवसांपूर्वी बिझनेसमधली एक मोठी डील होणार होती आणि त्याआधीच त्याचा मर्डर. नाही पुढे हे बघा, वेफर्सचे इतके पॅकेट्स. सखीला वेफर्स एवढे आवडतात का? सर, पण त्या दिवशी आपल्याला सखीबरोबर जास्त बोलताच आलं. आता येईल, तिच्यासाठी वेफर्स घेऊन जा. लहान मुलगी आहे, बोलेल. ओके सर. कशी आहेस? ठीक आहे. हे घे वेफर्स, तुला आवडतात ना? नाही, मी खातच नाही वेफर्स. मला घशाला त्रास होतो. मला एलर्जी आहे त्यांची. बरं सखी, तुझ्या पप्पांना ज्यांनी मारलं त्यांना पकडायला आमची मदत करशील ना? हो. सखी, त्या दिवशी तू मंगेश काकांबद्दल काय सांगत होते? काही नाही, खूप चांगले आहेत ते. ते येतात आमच्या घरी. मम्मी त्यांना सगळं काही सांगते. सगळं म्हणजे? सगळं म्हणजे त्या दिवशी मम्मी रडत होती तेव्हा काकांनीच तिची समजूत काढली. तुम्ही तरी समजावा ना समीरला. त्याने ते बिझनेसचं खूळ काय डोक्यात घालून घेतलंय, त्याचं लक्षच नाहीये घराकडे. रात्रभर पोरगी रडत होती दात दुखतोय म्हणून. तिला डॉक्टरकडे नेण्यासाठी पण पैसे नाहीये. हे बघ वहिनी, समीरचं बिझनेसमुळे घराकडे थोडं दुर्लक्ष होतंय, मी समजू शकतो. पण होईल, सगळं ठीक होईल. तू एक काम कर, हे काही पैसे नाही, नको. अगं ठेव म्हणतोय ना, आणि सखीला दवाखान्यात घेऊन जा. आणि मम्मी पप्पांशी कसं वागायची? भांडत असत ते सारखे. बरं ठीक आहे, जा तू. बरं ऐक, चॉकलेट आवडतं का तुला? हे घे चॉकलेट. थँक्यू. जा. नाही कोणी, एक काम करा, या केसमध्ये जेवढे सस्पेक्ट आहेत सगळ्यांचं सर्च वॉरंट काढा, सगळ्यांची चौकशी करा आणि त्या शैलाला पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घ्या. ओके सर. हे काय आहे? वेफरचे पॅकेट्स आहेत. पण याचा समीरच्या कुणाशी काय संबंध आहे? तुम्ही असे का बघताय? लहान मुलगी आहे माझ्याकडे, तिला आवडतात म्हणून मी घेऊन आले होते. सखीला आवडत नाहीत वेफर्स, ॲलर्जी येते. मी माझ्यासाठी आणले होते. आधी खोटं का बोलला? ते मी जरा नर्वस झाले म्हणून. गुन्हा केल्यावर प्रत्येक माणूस असाच नर्वस होतो. मॅडम, जोपर्यंत या खरं बोलत नाहीत यांना कस्टडीत ठेवा. ओके सर. सर पण ए चालोट. सर पण तो आहोत सर. सर, समीरचं ज्या किराणा दुकानात खातं चालतं त्या दुकानाचीही खाते होईल. हे बघा सर, आत्तापर्यंत समीरवर 25,000ची उधारी आहे. दुकानदाराकडे चौकशी केल्यावर कळलं की समीरने त्याला पोस्ट डेटेड चेक दिले.
त्या दिवशी सोमवार होता म्हणून मी मंदिरातून घरी चाललो होतो. सोमवार मंगळवार गुरुवार कडक उपवास असतात माझे. अहो असं काय करता तुम्ही? मी सगळं सांगितलं ना तुम्हाला, मग परत का आणलं तुम्ही मारायचे? बस आता खोटं बोलून काही उपयोग नाही. तुमच्या दोघांविरुद्ध आमच्याकडे ठोस पुरावे. मला फक्त इतकंच सांगा, का पप्पा तुम्ही माझ्या आयुष्याची वाट लावली. अहो तो स्वतः काही कमवत नाही, बापाकडून काही आणत नाही. मी अक्षरशः ना नरकात जगते. मला सांग, तू काय करायचं ठरवलंय? समीरला मारून टाकूया. आणि ते या सिरियल किलरने केलं असं भासवायचं. हो, समीर रात्रभर लॅपटॉपवर काम करत होता आणि पहाटे पप्पा आले ठरल्याप्रमाणे. तुम्ही तुमच्या मुलीचं आयुष्य सुखी करण्यासाठी तिच्या नवऱ्याचाच खून केला. या बिचाऱ्या सखीला आता वडील नाहीये आणि आता आई पण नसणार. एका अर्थी बरंच आहे म्हणा. असल्या आईने काय संस्कार दिले असते सखीला. संसार सुखाचा होण्यासाठी शैलानं निवडलेला मार्ग हा अत्यंत चुकीचा होता. शैलाला शिक्षा तर होणारच, पण त्याचे परिणाम भोगावे लागणार ते बिचाऱ्या 12 वर्षाच्या सखीला. असं म्हणतात, ज्याचा स्वतःवर ताबा नसतो तो कधीच स्वतंत्र नसतो, आणि शैलाच्या बाबतीत नेमकं तेच झालं. त्यामुळे कळत नकळत आपल्याकडून काही चुकीचं पाऊल तर उचललं जात नाहीये ना, याबद्दल नेहमी सतर्क राहा. आपण स्वतःही सुरक्षित राहा आणि आपल्या कुटुंबियांना सुद्धा सुरक्षित ठेवा. याच विचारांसह आजच्या भागात मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया नवीन भागात एका नवीन गुन्ह्याची उकल करायला. तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत राहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.